गोपाळ गोपाळ भाऊ. आम्ही तुमच्या जवळ भूताची गोष्ट सांगायला आलोय. गोपाळ आजोबा उठा ना. अशा प्रकारे गोपाळ आजोबांना झोपेतून उठवता येणार नाही, समजलं का? आपल्याला काहीतरी दुसरा मार्ग शोधावा लागेल. बरोबर बोलतोयस तू गुलट्या. चल गोपाळ आजोबांना पलंगावरून खाली खेचूया. अरे वेडा आहेस का? आणि गोपाळ आजोबांच्या खाली आपण दबून गेलो मग काय होईल आपलं? शे, उगाच वेळ वाया चाललाय. थोड्याच वेळात घरी जाऊन अभ्यास करायला बसावं लागेल. आजोबांचं तर नेहमीच असतं हे. ओ आजोबा, मी म्हणते तिन्ही सांजेला असं रेड्यासारखं कोणी झोपतं का? काम धंदा आहे की नाही काही? बघ ना आजी काय चाललंय. आजी मी एक बादली पाणी आणून देऊ का? हो जा पटकन आणून दे. हे घे. हे काय? गोपाळ आजोबा अजूनही झोपलेले आहेत. बघा बघा, आपले गोपाळ आजोबा किती हुशार आहेत. आता बघतेच यांची हुशारी. उठताय की नाही आता? अरे देवा. हसा हसा. आजोबांना त्रासात बघून तुम्ही हसणारच. ए गप्प बसा. गोपाळ आजोबा रागावलेत. अहो तुम्हाला झालंय तरी काय? ते समजतंय की नाही तुम्हाला? तिन्ही सांजेला असं कोणी रेड्यासारखं झोपतं का? वर आणि घोरता सुद्धा. ऐकून घे, माझी इतरांसोबत तुलना करू नकोस. मी गोपाळ भाऊ आहे. हो हो तुम्ही काही असाल हो, त्याच्याशी मला काय? अगं ऐक तरी, जेवायला दे ना, मला खूप भूक लागली. शे, मला तर अजिबात आवडत नाही. एक तर तुम्ही झोपत राहता, नाही तर नुसतं खात राहता. हवा गरम झालीये, चला इथून पळूया आपण. चला. हा मी करू शकतो, पण आज मी करणार नाही. असं तुम्हाला वाटतं, पण तुमच्याने काही होणार नाही. तुम्ही सुखी माणूस. फक्त खायचं प्यायचं आणि झोपायचं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला कधी काही जमलंय का? तुला असं वाटतं ना? ठीक आहे, मग मी पण दाखवून देतो की मी काय करू शकतो आणि काय करू शकत नाही ते. बघच तू. अरे देवा, या एवढ्या मुद्रा. एवढ्या मुद्रा तुम्ही आणल्या तरी कुठून? सांगा ना, या कुठून आणल्या तुम्ही? काय ग, तुला काय वाटतं? सत्य मार्गावर चालून मी काम करू शकत नाही? काय म्हणालात तुम्ही? तुम्ही सत्य मार्गावर चालून कमवलात हे? तुमचं ऐकून आता हसं थांबतच नाहीये. तितकं हसण्यासारखं काय आहे? मी महाराजांकडून 2 एकर जमीन घेतली आणि त्या जमिनीवर गरीब शेतकऱ्यांना धान्य पिकवायला सांगितले आणि त्या पिकाच्या विक्रीतून एक भाग शेतकऱ्यांना दिला. बाकीचं सगळं माझ्या खिशात ठेवलं. कळलं का? काय बोललात? 2 एकर जमिनीतलं पीक पिकवून आणि शेतकऱ्यांना हिस्सा दिल्यावर सुद्धा तुमच्याकडे ह्या इतक्या मुद्रा उरल्या? हो मग. हाच तर माझा खेळ आहे माझी लाडकी बायको. अगं शेतकऱ्यांना अगदी शुल्लक मोबदला दिला आहे मी. अच्छा, म्हणजे तुम्ही पैसे कमावण्यासाठी चांगला मार्ग शोधून काढला आहे, हो की नाही? तेच तर. आता असंच करणार. पुढे महाराजांकडून जमीन घेत जाईल आणि गरीब शेतकऱ्यांकडून शेती करून घेईल आणि त्यांना कमी मोबदला देऊन मी जास्त पैसे कमवीन आणि याचा कोणीही विरोध करू शकणार नाही. कोणालाही माझ्या चोरीचा सुगावा लागणार नाही. कशी वाटली युक्ती? वा, आता कुठे जाऊन तुमच्या डोक्याचं शेण सुकून त्याची गोवर झाली आहे. खूप छान. हिने माझी प्रशंसा केली आहे की अपमान केला आहे मला तर कळतच नाहीये. पण ठीक आहे, चला कामाला लागतो. विजय असो, महाराज कृष्णचंद्र यांचा विजय असो. बसा बसा, सर्व लोक आपापल्या जागेवर बसा. अरे आज मी हे काय पाहतोय? हा तर गोपाळ भाऊ आहे. हो महाराज, तुम्ही अगदी बरोबर पाहिलात. गोपाळ भाऊ आजपासून दररोज राजदरबारात वेळेवर येईल. अशक्य आहे. रोज उशिराने येणारा गोपाळ भाऊ असा वेळेवर कसा येईल? काय गोपाळ भाऊ?
मला बदलायला भाग पाडलं हो सेनापतीजी. काय काय बदलायला कोणी भाग पाडलं? माझ्या पत्नीने. माझ्या पत्नीला वाटतं की मला फक्त खाणं आणि झोपणं एवढंच येतं, बाकी काहीच येत नाही. मी काहीतरी कष्ट करतो हे तिला कळायला हवं, म्हणून मी तिला दाखवणार आहे की मी मेहनत सुद्धा करतो. अरे बाप रे, आता गोपाळ करणार काम आणि त्याची पत्नी पाहणार त्याचा गाळलेला घाम. महाराज आता ठेवा एक पूजा आणि प्रसादात वाटा गुलाबजाम. हा तसंच करेन ना मी. गोपाळ भाऊ दररोज राजदरबारात वेळेवर येईल तर मी त्याच्या कामाच्या आनंदात पूजा ठेवून सर्वांना गुलाबजाम खाऊ घालेन. त्यासाठी पूजा ठेवायची काही गरज नाहीये महाराज. त्याऐवजी मला 2 एकर जमीन द्या. त्या जमिनीत मी शेती करून माझ्या पत्नीला दाखवेन की मीही काम करू शकतो. अरे हे काय, गोपाळ भाऊ माझ्या मार्गावर चालायला बघतोय. जर गोपाळ भाऊने माझ्यासारखं महाराजांकडून जमीन घेऊन शेती करून पैसा कमवायला सुरुवात केली तर महाराजांना माझी चोरी कळून जाईल. नाही नाही, असं मी कधीच होऊ देणार नाही. ठीक आहे मंत्री, तुम्ही माझ्याकडून जी 2 एकर जमीन धान्याच्या शेतीसाठी घेतली होती त्या जमिनीतल्या धान्याची कापणी झाली असेल ना. आता ती जमीन मी गोपाळ भाऊला देणार आहे. अजिबात नाही महाराज, मीच त्या जमिनीवर पुन्हा शेती करणार. हे झाले पुन्हा सुरू. या मंत्र्यामुळे मला एकही चांगलं काम करताच येत नाही. चांगलं काम करायला खूप मेहनत लागते गोपाळ भाऊ, ते तुझ्याकडून होणं शक्य नाही. तू घरी जा आणि झोपा काढ. असं का? चांगलं काम करता का? मग तुमच्या चोरीचं काय? कधीपासून चांगलं काम करू लागलात सांगा ना. हे काय, फक्त 2 एकर जमिनीच्या साधारण मुद्द्यावर गोपाळ आणि मंत्री यांच्यात लढाई सुरू झाली. तोंड सांभाळून बोल गोपाळ भाऊ, तू काय बोलतोयस? त्या जमिनीतून मीच दगड खडक काढले, जमीन नांगरली आणि ती शेतीसाठी तयार केली. त्यामुळे त्या जमिनीत फक्त मी शेती करू शकतो आणि दुसरं कोणीही नाही. पण ती जमीन महाराजांची आहे. महाराजांनी मला त्या जमिनीत शेती करण्याची परवानगी दिलेली आहे. तुम्ही कसे नाकारू शकता? बघताय ना महाराज, हा गोपाळ भाऊ कसा वाद घालतोय, भांडतोय माझ्याशी. बघा. तुम्ही जरा गप्प बसाल का मंत्रीजी? खरं तर तुम्ही दोघेही समान आहात. तुमचं आणि गोपाळ भाऊचं साप आणि मुंगुसासारखं आहे, जे कधी सुधारणार नाही. मी तुला नाही सोडणार गोपाळ भाऊ. आधी आरशात स्वतःला पहा ना, नंतर मला बघा ना मंत्रीजी. गप्प बसा, दोघांनीही गप्प बसा. मी दोघांनाही त्या जमिनीत शेती करण्याची परवानगी देणार. काय? दोघांनाही शेती करण्याची परवानगी देणार? ते कशी काय? त्या 2 एकर जमिनीतून 1 एकर जमिनीत गोपाळ भाऊ शेती करेल आणि दुसऱ्या एकर भागामध्ये मंत्री शेती करेल. त्यानंतर जेव्हा पीक तयार होईल तेव्हा माझ्या उपस्थितीमध्ये ते पीक विकलं जाईल आणि दोघांपैकी जो कोणी त्या पिकाची जास्त विक्री करू शकेल त्यालाच मी पुढच्या वेळेला 2 एकर जमीन पूर्णपणे शेती करण्यासाठी म्हणून देऊ शकेन. वाह, समाधानकारक आणि उत्तम उपाय शोधलाय महाराज. हो, लढाई करून जमिनीवर हक्क मिळवता येईल, हाच योग्य मार्ग आहे. आता गोपाळ भाऊ जिंकेल की मंत्री जिंकतील हे पाहणं महत्वाचं आहे. गोपाळ कधीही हरलेला नाही, यावेळेसही हरणार नाही. बघूया गोपाळ भाऊ, मी तुला इतक्या सहजासहजी सोडणार नाही, लक्षात ठेव. थांब गोपाळ भाऊ, आता मी तुला मंत्रीची बुद्धी दाखवतो. तुझ्या शेतीत मी आग लावून देईन आणि मग बघतोस तू पीक विकून माझ्यापेक्षा जास्त पैसे कसे कमावू शकतोस. माझं नाव मंत्री आहे, इतक्या सहजासहजी जाऊ देणार नाही, कळलं का गोपाळ भाऊ? अरे मी मंत्री आहे. माझं नाव गोपाळ भाऊ आहे. मी पण बघतोच की पिकं विकून मंत्रीजी माझ्यापेक्षा जास्त पैसे कसे कमवतात ते. हे फक्त माझ्या बायकोला माझी क्षमता सिद्ध करण्यासाठी आहे. सर्वांसमोर गोपाळ भाऊची बुद्धी आणि शक्ती पणाला लावून कठोर परिश्रम करून जमिनीवर पीक उगवावंच लागणार, नाहीतर महाराजांसमोर माझी कमवलेली सगळी इज्जत धुळीला मिळणार. अरे रे 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 रे, हे तर मंत्रीजी आणि बोटा घोटा आहेत ना. नक्कीच माझ्या विरुद्ध कोणता तरी नवीन सापळा रचत आहेत. नाही, मला ऐकावंच लागेल. कोणत्या विषयावर चर्चा चालू आहे ती? आता सांगा मंत्रीजी, तुम्हाला काय म्हणायचं होतं? लक्ष देऊन ऐक. महाराजांनी मला आणि गोपाळ भाऊला 2 एकर जमिनीवर अर्ध्या भागात शेती करण्यासाठी सांगितलं आहे. पीक तयार झाल्यावर ज्याच्याकडून पिकाची विक्री केल्यावर जास्त पैसे मिळतील
महाराज त्याला ती 2 एकर जमीन शेतीसाठी प्रदान करतील. अच्छा असं आहे का? पण यात नेमकी आम्ही काय मदत करू शकतो? झोप, आधी पूर्ण ऐक. ठाऊक आहे ना, मी त्या जमिनीवर शेती केली आणि भरभरून पैसा कमावला, एवढा की तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. हो मंत्रीजी, आम्हाला सगळं माहित आहे. तुम्ही गरीब शेतकऱ्यांना अगदी कमी पैसे देऊन बाकीचे सगळे पैसे स्वतःकडे ठेवून घेतले. बरोबर म्हणालास. ती 2 एकर जमीन माझ्या हातून निसटली तर माझी सगळी कामे बंद होतील. आत्ता समजलं मला की मंत्रीजी ती 2 एकर जमीन सोडायला का तयार नाही आहेत ते. हे का, गोपाळ भाऊ जशी शेती करतो त्याला करू द्या. पीक तयार झाल्यावर विक्रीच्या दिवशी अगोदरच्या रात्री तुम्ही गुपचूप जाऊन कापणी करून ठेवलेल्या पिकाला आग लावून द्या. वा वा वा, काय युक्ती सुचवली आहे. गोपाळ भाऊचं तयार पीक जळून गेल्यावर तो पिकाची विक्री करू शकणार नाही आणि तुम्ही सहज जिंकून जाल. अगदी बरोबर. आणि माझ्या हातून ती 2 एकर जमीन मुळीच जाणार नाही. काय समजलं? सगळं काही व्यवस्थित लक्षात आलं मंत्रीजी. तुम्ही अगदी निश्चिंत राहा. आम्ही योग्य वेळी जाऊन गोपाळ भाऊच्या कापणी केलेल्या पिकात आग लावून येऊ. वा वा, उत्तम. आता मी अगदी निश्चिंत झालो. पण माझी चिंता वाढली ना. माझ्या पिकात ते लोक आग लावणारच आणि हे मी थांबवू शकणारच नाही. पण मी जे करू शकतो ते म्हणजे त्यांनी केलेल्या नुकसानीला बुद्धीच्या जोरावर फायद्यामध्ये बदलणं. विचार कर गोपाळ, विचार कर. कशा प्रकारे त्यांनी केलेल्या नुकसानाने अजून जास्त पैसे कमवू शकतो ते. सुचला. एक जबरदस्त उपाय सुचला. खरंच मी किती हुशार आहे. माझ्या मरणोपरांतही लोक मला विसरणारच नाहीत. सगळ्यांच्या मुखात माझ्याच गोष्टी असतील याची मला पक्की खात्री आहे. चांगलं काम करा रे. मागच्या वेळीपेक्षा यावेळी खूप जास्त शेतमाल हवाय मला. अच्छा मंत्रीजी. अरे गोपाळ भाऊ पण आलाय. काय रे गोपाळ भाऊ, अरे काय म्हणता मंत्रीजी? तुझे मजूर कुठे आहेत? ही माझी नातवंड आहेत. हीच मला शेतीत हातभार लावतील ना. अच्छा असं आहे का? मग तू तुझ्या वाटणीच्या जमिनीवर कशाची पेरणी करणार आहेस? तुझ्याकडे तर बियाणे आणि रोप सुद्धा दिसत नाहीये गोपाळ भाऊ. ते मी गवत उगवणार आहे ना मंत्रीजी. काय, गवताची शेती? जमिनीवर गवताची शेती करून तू काय कमावणार आहेस? का म्हणजे बाजारात विकायला? लोक गोपालच्या शेतातलं गवत विकत घेणार आणि आपल्या गाई म्हशींना खायला घालणार. तुम्ही देखील माझ्या जमिनीतलं गवत खरेदी करू शकता ना. हाय, तू माझी तुलना गाई म्हशीशी करतोयस? अरे तुझी इतकी हिंमत? थांब जरा गोपाळ भाऊ. तू गवत पिकव किंवा धान्य पिकव, मी तुझे धान्य जाळण्याचा प्रण घेतला आहे आणि तो मी पूर्ण करणारच. चला चला चला, लवकर करा. हात चालवा. जमिनीमध्ये खोदून पाणी पण द्या. त्यानंतर आपोआप गवत उगवेल. आपल्याला जास्त काही करावंच लागणार नाही. काय म्हणता गोपाळ भाऊ, इतक्या रात्री बेरात्री इथे? म्हणूनच तर इथे आलोय. जेव्हा बाजार बंद होतो तेव्हा वस्तू थोड्या स्वस्तात मिळतात ना. तुमच्याकडे रताळीची रोप आहेत का? हो ना गोपाळ भाऊ. केवढ्या जमिनीवर शेती करायची आहे सांगा? असं समजा 1 एकरच्या काही भागात. पूर्ण जमिनीवर नाही करायचं. तर मग इतकी जमीन पुरेशी आहे. जरा थांबा हा, मी देतो तुम्हाला. धरा धरा, हे घ्या. बघा बघा, आपल्या शेतात गवत किती वाढलंय ते बघा. हो गोपाळ आजोबा. वाढणार कसं नाही, आम्ही दररोज येऊन पाणी घातलंय त्याला.
गोपाळ भाऊ, मी उद्या माझ्या जमिनीवरचे धान्य कापणार आहे. तू कधी कापणार आहेस? माझ्या जमिनीवरचं गवत खूप वाढलंय. मी पण उद्या तुमच्या बरोबरच कापणी करून घेतो. ठीक आहे, मग मी महाराजांना जाऊन कळवतो. परवा त्यांच्या उपस्थितीत आपण दोघे आपल्या जमिनीवरच्या पिकांची कापणी करून विकूया. हो, कळवा हा. आता बघतोस गोपाळ भाऊ, तुला ही 2 एकर जमीन कशी मिळते ते. ते तर आता येणारा काळच ठरवेल मंत्रीजी. महाराज, परवाच्या दिवशी मी आणि गोपाळ भाऊ दोघेही आपल्या जमिनीवरचे पीक विकणार आहोत. मी तुम्हाला हेच कळवायला आलोय. ठीक आहे. मग मी परवा सकाळी सकाळी तुमच्या जमिनीवरती पोहोचतो. ठीक आहे महाराज. बरं मंत्री, तुमचं पीक कसं आलंय जरा सांगाल का मला? हो, खूप छान आहे महाराज. आणि गोपाळ भाऊचं? आता तुम्हाला काय सांगू महाराज, गोपाळ भाऊने त्याच्या हिश्श्याच्या 1 एकरच्या जमिनीमध्ये गवत उगवलंय. काय गवताची शेती? यापूर्वी गवताच्या शेतीबद्दल मी कधी कुठे ऐकलं नाही. तर मग असं समजा महाराज की परवा मी जिंकणार हे नक्की आहे. नाही. गोपाळ भाऊने नक्कीच काहीतरी वेगळा असा विचार केला असेल. इतका मूर्खपणा करणाऱ्यांपैकी गोपाळ भाऊ तरी नक्कीच नाही. काय हो, आज कापणी आहे, तुम्ही शेतावर नाही जाणार का? जाणार आहे, पण संध्याकाळी जाणार. हे काय नवीन? संध्याकाळचं कोणी कापणी करतं का? हो, हा गोपाळ भाऊ करतो. मंत्रीजींची आधी कापणी झाली की त्यानंतर मी कापणी करणार. काम फत्ते झालं मंत्रीजी. मी जेवढा विचार केलाय त्यापेक्षा जास्त पीक आलंय. तुम्ही सगळ्यांनी खूप छान काम केलंय. तुम्हाला मागच्या वेळेपेक्षा 5 पैसे जास्त देणार आहे मी. फक्त 5 पैसे? इतकी मेहनत केल्यावर? चोप, जास्त तोंड चालवलं तर ते सुद्धा मिळणार नाही. शिवाय वरून 5 पैसे कापून घेणार. चला निघा इथून. अरे देवा, विषय इथे संपवा आणि इथून पळा. हे गोपाळ भाऊ अजूनपर्यंत कापणीसाठी आला नाहीये. जर आज रात्री त्याने कापणी केली नाही तर त्याच्या पिकात मी आग कशी लावणार? या, नाव काढलं आणि तो 1000. वा, संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमचं काम पूर्ण केलं का मंत्रीजी? हो गोपाळ भाऊ, आता तू पण तुझ्या जमिनीवरच्या पिकांची कापणी करून घे. मी निघतो. उद्या सकाळी भेटू. चला, आता आपण गवत कापायला सुरुवात करूया. आणि रताळी? गप, आता काही बोलायचं नाही. ठीक आहे गोपाळ आजोबा. चल घोटा, आता आपण गोपाळ भाऊने कापून ठेवलेल्या गवतात पटकन जाऊन आग लावून टाकूया. ठीक आहे, चल चल. काय वाटतंय महाराज, कोण जिंकणार, गोपाळ भाऊ की मंत्रीजी? ते तर काही वेळाने सगळ्यांना कळेलच. आधीपासून सांगणं खूप कठीण आहे. हा महाराज, हे तर आरशासारखं स्पष्ट आहे. मी जिंकणार. आणि मी काय बसल्या बसल्या गवत खाणार का? अरे गोपाळ भाऊ, जेव्हा जाऊन बघशील की तू कापून ठेवलेलं गवत जणून खाक झालं आहे तर तोंड लपवायला जागा शोधशील.
हे काय, ही कोणाच्या पिकाला आग लागली आहे? अरे हे काय, ते तर माझं पीक आहे. अरे आता काय करणार गोपाळ भाऊ? आता काय राख विकणार? नाही 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 नाही, हे तर खूप वाईट झालं गोपाळ भाऊ. फक्त कापणी करून असं ठेवून निघून चालत नाही गोपाळ भाऊ. पिकाला पहारा द्यायचं काम सुद्धा तुझंच आहे. त्यामुळे यावेळी तरी पुन्हा मंत्रीजी जिंकलेत. थांबा महाराज, गोपाळ इतक्या सहज हार स्वीकारणारा नाहीये महाराज. हे काय, तुझं पीक तर जळून राख झालंय गोपाळ भाऊ. माहितीये मला, गोपाळचं फक्त पीकच जळालेलं आहे, पण आपल्या मंत्रीजींचं तर नशीब जळालेलं आहे. हा काय बडबडतोय गोपाळ भाऊ? निपळ्या गुलट्या टेप्या पुचक्या पिंकी, आता राखेतून सोन्याचे ठेप काढून आणा बरं मुलांनो. अरे हे सगळं काय चाललंय? वाह मस्त भाजली गेलेली आहेत. अरे हे सगळं काय आहे गोपाळ भाऊ? मंत्री महोदय, तुम्ही माझं पीक तर जाळलं, आता मी त्याच आगीत माझ्या जमिनीत उगवलेली रताळी भाजून काढली आणि आता भाजलेली तीच रताळी विकून मी तुमच्यापेक्षा जास्त पैसे कमावणार आहे. हे काय, तू तर गव्हात उगवलेला ना? ते तर मी नाटक केलेलं तुम्हाला फसवण्यासाठी. त्या गवतामध्ये मी पेरलेली रताळीची रोपच होती. काल रात्री मी आणि माझ्या नातवंडांनी ही रताळी जमिनीमधून काढून गवतामध्ये टाकून ठेवलेली. रात्री घोटा आणि बोटाने लावलेल्या आगीत फक्त गवतच नाही, तर त्यासोबत माझी पिकलेली रताळी सुद्धा जाळली आणि माझी रताळी भाजून निघाली. शी 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 मंत्रीजी, तुम्ही योजना आखून गोपाळ भाऊच्या पिकाला अशा प्रकारे आग लावून टाकली? नाही म्हणजे हो म्हणजे मी असं. माझं फक्त पीकच जळालेलं नाही, तर गरीब शेतकऱ्यांकडून मंत्रीजींनी शेतीची कामं करून घेतली आणि योग्य तो मोबदला सुद्धा दिला नाही. होय महाराज, गोपाळ भाऊ खरं बोलताय. मंत्रीजी म्हणालेत की तोंड उघडलं तर आमचे सगळे पैसे कापून घेतील महाराज, म्हणून आम्ही भीतीपोटी गप्प राहिलो. मंत्री, तुमची एवढी हिंमत? शी 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 शी. बघितलात ना मंत्रीजी, हा गोपाळ भाऊ चलाखीने नाही तर बुद्धीच्या जोरावर जिंकतो. आता 2 एकर जमिनीवर गोपाळ भाऊ शेती करणार. अरे वा, मस्त. आपले गोपाळ आजोबा जिंकले. मजा आली, गोपाळ आजोबा जिंकले. महाराज पुन्हा अशी चूक नाही होणार. नाही 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 नाही, मी आता तुला अजिबातच सोडणार नाही मंत्री, लक्षात ठेव तू. बुद्धीचा वापर केला गोपाळ भाऊने आणि मंत्री महोदयांचं नशीबच फुटलं. बापरे बाप, गोपाळ भाऊ आहेत अतिशय हुशार. आता मी तुम्हाला ऐकवणार माझ्या मनातले सुविचार. गोपाळ भाऊंचा विजय.